नमस्कार मंडळी. प्रत्येक विषय विनोदी पद्धतीनं शिकवणारी, सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी हास्यशाळा पुन्हा एकदा भरणार आहे, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ घेऊन आलेले आहेत सचिनजी खेडेकर. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, आज शंकर्या आणि शितली जाणार आहेत सिनेमाला, पण त्यांच्या मार्गात आली आहे शिवली नावाची मांजर. बघूया या लव्ह स्टोरी मधील आणखी एक गंमत, जी तुमच्या समोर घेऊन येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि रत्नागिरीचा हिरा प्रथमेश. गप गप गप. शिवले, किती रडतीस ग सकाळ धरणं, किती रडतीस. ते बघ कसं आहे, जाणारा जातोय, त्याच्यामुळे थांबायचं नाही आपण, असं रडत कडत बसायचं नाही. आयुष्य पडलंय तू. शितले, इथं काय करतेस तू? कवा धरणं तुझी बस स्टॉपला वाट बघतोय, 2 पिक्चरची तिकीट काढलेत. कवा येणार होतीस तू? वाट बघितलीस मग काय झालं तेव्हा एवढं? मागच्या टायमाला मी वाट बघत होते तेव्हा मला काय म्हणलं, डायलॉग मारलेस. काय म्हणलो? मला काय म्हणलं, वाट बघायची असती, वाट बघण्यानं प्रेम वाढते, वाढतंयच. इंतजार का सब्र काय म्हणतात ते, फलका काय मिठा होत आहे. तो होत आहे की एवढे डायलॉग मारतोयस. मग आता वाट बघितलं तर काय बिघडलं तुझं तेव्हा? वाट बघितलं तर कुठं काय बिघडलं? वाढलंच आहे की प्रेम. मग किती वाढलंय सांग की. माझ्या दिलाचा टँकर काटोकाट भरलाय. तू एकदा हो म्हण, विरानं आलेला इश्काचा दुष्काळ आहे का नाही, असा संपवतो. लय आलास म्हटलं शहाणा. होय, फुसफुसतोय काय? होय, शितले, साप आहे इथं. हा, हे धामण आहे वय आपली, म्हणजे टिटवी आहे वय. कसं बोलतोय? ही काय करते इथं? काय करते म्हणजे? माझी मैत्रीण आहे ती, सकाळ धरणं रडती, त्याच्यामुळे माझ्या बरोबर आली ती. रडतीये म्हणजे? रडायला काय झालं? रडायला काय झालं गे? रडू नको. म्हातारा टपकला का काय तुझं? मला काय हाडबीड आहे काय तुझ्या? हा, म्हातारा टपकला असं तर हित काही करायला आली असती ती मरायला. मी तर घरी नसती उलटली वय. काय बाबा, नको रडू. नाक गळे पतूर रडतीये. गपची, गावात तुझ्या शेवडाचा पुरी येईल. वय तिकडं. मग ती का रडतीये सांगा ना, बी झाली तर. अरे तिचा पम्या, माझा पम्या. गप ना. असा कसा सोडून गेला? पम्या मेला होय? मेला नाही पम्या. मेला नाही मग? मला सोडून गेला. गप. आमची भांडणं झाली आहे ती. गप गप गप. नेहमीच होतात, पण आता जास्तीची झाली आहे. उगी उगी. तो मला म्हणला तुझ्या कानाखालीच मारीन. मी त्याला म्हणलो मम्मी काय ऐकून घेणार, मी तो बुकीच टाकीन. मग तो म्हणला तुला खवडा दे. मग मी म्हटलं मी तुला चिमकुटा काढन. झिंजा पकडून वरपाटात घरापर्यंत. घेणारे प्रेम करता का कुस्त्या खेळता काय? असंच आहे त्यांचं प्रेम. शंकर्या, काय माझा ब्रेकअप झाला. आला का? चांगलं झालंय की मग. मी काय वंगाळ बोलतोय होय? चांगलाच आहे की. शिवले, ती पोरगा नाही चांगलं, मावा खातय, गुटखा खातय आणि गावच्या भीती रंगवत फिरत हितनं तिथनं. ती टिचक गॉगल लावून शायनिंग मारताय. ऐक, माझं चांगलं झालं तुझं. जगणार आहेस तू. तू गप बस, तू रडू नकोस. लाजबीज वाटते काय रे तुला? असं बोलतात तू? ऐक माझं, ऐक तुम्ही तिथे बस, माझं ऐक. तिला रडत बसू दे. बघ, मी तिकीट आणलेत, आपण पिक्चरला जाऊ. लाज वाटते तुला? इथं माझी जीवाभावाची मैत्रीण रडत बसली. अरे जेव्हा मी तुझ्या आठवणीत रडती तेव्हा ती मला खांदा देती, आणि आता ती पम्याच्या आठवणीत रडती तर तिला खांदा नकोय द्यायला. पिक्चर वरून आले होते की खांदा. आता चल की पिक्चरला. असं काय करतोस? ऐक माझं, ऐक. शंकर्या, मला सगळं कळतं. कशाला गळा काढती? गपकी जरा. कशाला रडती मरायला ग? काय करू मग, काय करू सांग ना. तुम्हाला दोघांना खुसूर करताना बघून पम्याची आठवण येते.
ओ ओ माझा पम्या आहे ना ओ, पम्या ओ. मला जत्रेत घेऊन जायचा आणि मग हात धरून असं तंबू मागं न्यायचं आणि माझ्याशी गुलू गुलू गप्पा मारायचा कुसूर पुसूर बोलायचा बोलता बोलता असं जवळ ओढायचं आणि हळूच कमरेत हात घालायचा जवळ वळल्यानंतर त्याच्या तोंडातून येणारा तो माव्याचा वास अजून पण माझ्या नाकात दरवळतो काय लगादळ भद्री प्रेम आहे हिच हिला तो माव्याचा वास आवडतोय तुला सांगतो शितले तुला भेटायला यायचं म्हणल्यावर ना मी बचकावर बडीशेप खातोय ना अख्खी बाटली शेंट मारतोय तरी एक फुटावरनच प्रेम करतोयस ना माझ्यावर तो पम्या बघ किती छान प्रेम करतोय काय प्रेम करतो? गप शिवले रडू नकोस हे बघ कसं आहे जाणारा माणूस जातोय आपण रडत नाही बसायचं अगं आयुष्य पडले का नाही तुझ्या समोर जगायचं ग जगायचं हा मग जाणारा जातोय तू बी जा शिवले घरी जा आईला घरकामात मदत कर बापाला म्हणाव माझ्यासाठी स्थळ बघ लगीन कर आणि जा एकदाची गावात अर्थच नाही ते पम्या बियाणं बेकार आहे त्याची प्रत्येक गावात एक शिवली आहे कसं बोलू तू इकडे ये. ऐक तू इथं बघ ऐक पुष्पाची तिकीट मिळत नव्हती मी कशी बशी ब्लॅक ना आणल्या ती कॉर्नरच्या 2 तिकीट आहे ती चल की माझ्याबरोबर कॉर्नरची तिकीट अगं माझ्या आई अगं नको ग रडू शिवले काय होतंय तुला सारखं पण माझ्यासाठी कॉर्नरची तिकीट काढायचा जगातली सगळी कपल कॉर्नरची तिकीट काढतात कुणालाच पिक्चर बघायचा नसतोय तुला सांगते शिकली एक पिक्चर 10 वेळा बघितलाय आम्ही तरी पण आता स्टोरी विचारली त्याला नाही जमणार एवढं मजा यायची पिक्चर बघायला ऐक तू 10 वेळा बघितलाय का नाही मला एकदा तरी बघू दे ग मागच्या महिन्यात पण आम्ही पिक्चरला चाललो होतो तेव्हा तुझा पाय मोडला म्हणून गेलो नाही आता तुझा ब्रेकअप झालं एकदा तरी जाऊ दे की ग मला का मध्ये करते आहे की जाऊ दे की मला चल की चल हे मुद्दाम करते मी तुला ओढलं की ती स्वतःजवळ ओढते तुला नाही जात मी कुठं जात नाही मी काही त्याच्यावर गुलू गप्पा बी नाही मारणार ऐक माझा ऐक आपण पिक्चरला नाही गेलो तर मग ती कस करायचं काय कस करायचं उचकट की थोबाड काय करायचंय बोलणार आहेस होय पप्पीचं कसं करायचं हा तुझा पम्या लय मोठा इम्रान हाशमी भारी पप्पी घ्यायचा इम्रान हाशमीच होता लाल लोटांचा असा चंबू करायचा माझ्या गालावर ठेवायचा आणि ते निशाण पडायचं की नाही ते तो घेऊन असं गावात मिरवावं वाटायचं लय मोठा तुझ्या पम्यानं पप्पी घेतल्यावर निशाण पडायचं काय लिस्टिप लावतो का काय पम्या तुझा बनारसी पान खायचं बनारसी पान मावा खाऊन कंटाळा आला की बनारसी पान खायचं माहिती आहे काय अगं तुला माहित नाही तुझं प्रेम लई छपरी आहे मावा खाल्ला का बनारसी पान खाते करते तू का बस तुला मोठा आहेस तवा शिवले आता बास झालं आता मी हाणेन तुला अजिबात रडायचं नाही अगं पाणी आटवलंयस ग डोळ्यातलं भूक लागली का तुला भूक लागली खायचं तुला काय खायचं मी सांगते शंकर्याला शंकर्या जा माझ्या शिवलीसाठी वडापाव घेऊन ये शिकले ऐक अर्धा तास झाला इथंच आहे आपण वडापाव आणाय गेलो तो पिक्चर अर्धा सुटला आपला लावलंय शिनमा पिक्चर काय करणार आहेस मला सुखानं पिक्चर बघू देणार आहेस वैतावा लाज वाटती वय हसतोय गालातल्या गालात नाही म्हणाला कसं आहेस रे शंकर्या तू सगळे पुरुष मेले सारखेच असतात ना चिडू नको की असेच करते ते रडू तरी नको तू बी तसलाच आहेस त्यांच्यासारखाच रडू नको मला वांगाळ वाटतं तू रडायला लागल्यावर तर डोळे पुस मला नको ते रुमाल पम्याचा रुमाल पम्याचा रुमाल नाही की हो
मुद्दाम रडती आहे, काय बी खावलं की पम्या पम्या करून रडती. पम्याचा रुमाल आहे ह्यो. पम्याचा रुमाल आहे, शेवटू शेम आहे, अशाच रुमालाने घाम पुसायचा त्यो. ए किवंडे, ए होबलाक, ह्यो एसटी स्टँड वर न घेतलेला रुमाल आहे. तुझ्या पम्यानं पण तिथनच घेतलाय रुमाल. तो काय मोठा जहागीरदाराचा लागलाय होय ब्रँडेड काहीतरी आणायला. आणि रुमालानं घाम नाही पुसत तर काय करतात, कुलं पुसतात होय. तिला कळत नाही, मुद्दाम करते होय ती. भूक लागली शंकर्या. हा, तिला काय बोलत बसलाय, जा वडापाव घेऊन ये. मी कसला आणू वडापाव, भूक लागली म्हणती. एवढा जीव खाल्लास ए हाडळे, जीव खाल्लास की अख्खा माझा. कसं बोलतोय? बुक्कीत खालीन. आणि बुक्की. माझी जेव्हा भावाची मैत्रीण आहे, तिला काय बोलायचं नाही सांगून ठेवते मग. शितले खालीन लात. ऐक तू तिच्यागत वागू नकोस, ऐक मी सांगतोय. पेद्र एक नंबरच. मी बोलले असते ना बुक्की छानीन तर माझा पम्या मला बोलला असता असा वर पाडून काढीन. मग मी त्याला बोलले असत्याचं कानाखाली देन, मग तो बोलला असता तुझा जिंजा पकडूया. काय पैलवानाच्या अवलाद आली पोटाला कुणाच्या काय माहित. काय झालं की नुसतं भांडायचं ह्यासनी. तुमच्यापेक्षा आहे ना ती उकिरड्यावरची डुकर बरी, ती तरी डुरुक डुरुक करताना प्रेमळ दिसतात. यांना नुसतं भांडायचंय. तू गेला पम्या बरं झालंय. त्याला काय बी बोलू काय नको बोलू माझी. तुला सांगतो इथल्या एसटी स्टँड वरच्या कुठल्या बी खांबाशी लग्न केलं ना तरी जास्त बल होत तुझं. काय बी बोलू नको. येऊ दे. काय करतो बघतो मी. त्यो आला ना तर मला लक्षात ठेव. तो आला तर काय करणार आहे. ती बेन माझ्या समोर आला का नाही त्याला फोडून काढतो का नाही बाई, चांगला कुड फोडून टाक. बघ जमतंय का, हाय का ताकद. आय अर्धी तळलेली बॉबी. बॉबी नाही आहे मी. मला मारणार आहेस वय. कशाला मारू कोणाला. नाही बघ की मारून. हा बघ की मारून. मारणार आहेस वय. मी नाही इथल्या इथं घडी करून तुला तुझ्या लवरच्या पर्शीत भरला ना तर नावाचा पम्या नाही आपण. काय म्हणता. वन्स मोर. मी नसतोय मारत कोणाला. नाही इथल्या इथं तुझी घडी करून तुझ्या लवरच्या पर्शीत भरला ना तर नावाचा पम्या नाही आपण. बाबू कसला डेअरिंग बाज आहे ग तुझा पम्या. लय भारी बोलतोय. ओय पम्या गेलता ना सोडून मला. केलेलंच ना ब्रेकअप. कशाला आलायस इकडं. थोबाड फोडीन तुझं मी. ओय मला मारणार आहेस वय. मला मारणार आहेस. अशी कोपरायचं नाक ठेचीन ना तुझं. मी बरी सोडतीये. मी तशी गुत्ता घालीन ना तुला. मग मी अशा डोक्यावर अशी गुच्चीच घालीन तुझ्या. मी सोडणार आहे. मी आता पाय पकडीन ना तुझा आणि वनवच पाडीन. वनवास पाडणार आहेस. मग मी काय करीन माझ्या पोटाला अशी गुच्चीच घालीन तुझ्या. मी तर ह्यो दगड आहे की नाही दगड असं हाणीन की नाही डोक्यात. दगड उचलणार आहेस. दगड उचलणार आहेस. उचल बघू. नाही आहे ताकद रडून संपली आहे. काय माझ्या प्रेमाचं बाकरू. एवढं काय रागवायचंय. हा घालू कशी गुच्ची. एकदाच काय ती मिटवा की दोघे एकमेक. ए पंक्चर झालेलं टायर. पंक्चर टायर नाही आहे मी. गपकी ए टिक्कर तोंडी. काय नाटक आहे का तुझी. मला काय बी बोलू नको. माझ्या लाग घालतीस. माझ्या लाग घालतीस. तुझ्या अशी पायरी धरून. मी सोडणार आहे तुला. मग काय करणार आहे. मी तर ना डोळ्यात बोट घालून डोळीच काढीन अशी बाहेर. माझे डोळे काढू नको गो बाय. मी माझ्या मग लवला कसं बघणार. छानपण नको थोबड फुडीन. दोन शब्द रागाने काय बोललो. डायरेक्ट ब्रेकअप. तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेलो होतो. मला काय तुझा गिफ्ट बिफ्ट जा तिकडं. अरे तुझ्या बापाला धोतर दिले, आईला साडी दिली आणि तुझ्यासाठी बघ काय आणलंय. काय बघ की. काय दाखव की. बघ की. काय दाखव की. बघ की. दाखव की. यो बघ. सोन्याची चैन. अयो बाप मरते मी. सोन्याची चैन शिकले. सोन्याची चैन दिली. त्यानं तिला सोन्याची चैन बी दिली. मम्मी बी दिली होती की तुला सोन्याची चेन. मग आई बापांसाठी काय केलं होतं तू. काय केलं होतं म्हणजे. त्यानं काय केलं तिच्या आई बापांसाठी. काय केलं? काय करतोय तेव्हा माझ्या आई बापांसाठी. ती हाय उंड ग. त्याला काय काम आहे ती करत बसती दुसऱ्यांची कामं. आणि मी काय तुझ्या घरच्यांसाठी केलं नाही होय. काय केलेस. मग घरी सामान कोण आणून देते तुझ्या. मग काय करतोयस तो. काय मग एवढं करत नाही तर बास नाही होत एवढं. मग काय करायचं काय. म्हणजे अजून करू हे. काय करणार नाही होय मी. काय हिम्मत काय हिम्मत आहे का माझ्या बापाला माझी. भेटायला. सांगेन की सगळं करीन तुझ्यासाठी. कळलं का. तुझा बाप
बाप जेव्हा मरत असेल ना तेव्हा स्वतः जाईन पळत वाराणसीला गंगाजल घेऊन येईन आणि त्याच्या मड्यावर टाकीन. अजून काय करू सांग मला. करत नाही म्हणते मी काय. शंकर माझ्या बापाला मारायला निघालासोय तू. माझ्या बापाला मारणार आहेसोय. शंकर मला वाटलं नव्हतं तू असं प्रेम करत मी बापाला मारायचं. माझ्या घरच्यांबद्दल बोलायचं नाही. तू तर आता मला कशी लागेलच नाही करायचं. मी बापाला मारायचं. उदर हे दोघं लई चिव करतायत. चला आपण पिक्चर बघायला जाऊ मस्त एसी मध्ये बसू कूल कूल. माझा आपली प्लॅन तोच होता ग. पण पुष्पाची तिकीट मिळेना झाली. ते विंडोवरचं पोरग बोलतोय की आता तिकीट मिळेना. अभी तिकीट बिके का नाही साला. तिकीट मिळत नाही. शितले हे कॉर्नर सीटची तिकीट आहेत पुष्पाची. जा दोघं एन्जॉय करा. शितली खरंच 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 खरंच. ए शितली कॉर्नर सीट आहे. लव यू चेचिन. लव यू पांग्या. लव यू तू म्हण तिला माझ्याकडून. थँक्यू 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 सो मच. ए शिवले चल की पिक्चर बघायला. अगं चल की मस्त पैकी 1.5 मिनिटाचा पिक्चर माझी बघू. तिकीट दे. माझी तिकीट दे. कशाला दिली तू आपली तिकीट. ब्लॅक आणली होती मी मिळत नाही ती म्हणून. कशाला दिली. हात लावायचं नाही मला. आपला काही संबंध नाही. म्हणजे वरडीन मी पोलिसांना बोलवीन. मग पोलिसांना का बोल. माझा तुझा काही संबंध नाही आता. आपला आता कायमचा ब्रेकअप झालाय. ब्रेकअप म्हणजे ब्रेकअप. माझ्यावर का केलं ब्रेकऑफ. माझ्यावर का केलं ब्रेकऑफ. अय शंकर्या ब्रेकअप झालं होय. टिटवे तू आल्यापासून अपशकून झालाय माझ्या आयुष्यात. परत दिसली का नाही तुला. अतिशय इंटरेस्टिंग ब्रेकऑफ. मज्जा आली. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. महाराष्ट्राला कोण होणार करोडपती कधी येणार याची जेवढी उत्सुकता लागली होती तेवढीच मला उत्सुकता लागली होती की पम्या कोण असणार. ॲक्च्युली शर्मेश वाटला होता पण नंतर मला लक्षात आलं त्याच्या नावात प आणि म नाही तुझ्या नावात आहे प्रथमेशमध्ये. त्यामुळे प्रथमेशचाच पम्या असू शकतो. आणि ब्रिलियंट सरप्राईज होतं तुला या रोलमध्ये बघणं. फार मजा आली प्रथमेश. वेगळंच काहीतरी सादर केलं असतो आणि फार मजा आली. आणि त्यांच्याच टॅगलाईनला धरून सांगतो आता आली आपली वेळ. ती वेळ तुझ्यावर आली आज पृथ्वी. आणि ह्या 4 कॅरेक्टर समोर असताना ज्ञान हा शब्द बाजूला ठेवूया पण मनोरंजनाचा अद्भुत खेळ तुम्ही चौघांनी निश्चितपणे खेळलात आणि फार मजा आली. वंडरफुल. सई. तळलेली बॉबी अर्धवट तळलेली बॉबी वॉज आउटस्टँडिंग. आणि तू येलो शर्ट घातलायस पृथ्वीक आणि तू ते रिसीव्ह पण छान करत होतास. प्रथमेश मस्त. मला एंट्री फार आवडली. ते एक बेअरिंग वेगळंच होतं तेही फार आवडलं. तुझी भाषाही फार आवडली. शिवा ब्रिलियंट. आय लव्ह यू. म्हणजे फारच सुंदर परफॉर्म केलंस. फार मजा आली. नमा फार सुंदर. आणि ज्या प्रकारे एंड केला म्हणजे प्रेक्षकांना तर तुम्ही उत्कंठेच्या उच्चांकावर नेऊन ठेवला असा एंड केला. पुढे काय होतं बघायला हे मी खूप उत्सुक आहे. मस्त. सचिन सरांना विचारूया त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. मला हे नेहमी वाटतं प्रसाद की आपल्याकडे कुठली म्हणजे अभिनय तर अगदी हे 100% आहे की सातत्य किंवा ते पुन्हा पुन्हा करून प्रावीण्य मिळवण्याची गोष्ट आहे. आणि तुम्ही आता पूर्णपणे प्रवीण आहात. म्हणजे ह्याच्यात दुसरं काही दुमत नाही. फर्स्ट क्लास. नथिंग. तुम्हाला काहीही सांगण्याच्या तुम्ही पलीकडे आहात. जे तुमचं संचित आहे ते धरून ठेवा प्लीज प्लीज प्लीज. बहुत खूप. थँक्यू सचिन दा अँड थँक्यू टीम. कीप इट अप. मंडळी नेहमीप्रमाणे बादशाह अकबरला धडकी भरायला लावणारी एक नवीन कल्पना घेऊन आलाय शहजादा सलीम. चला तर बघूया हा धमाल परफॉर्मन्स जो तुमच्या समोर घेऊन येत आहेत रत्नागिरीची 2 रत्न अर्थात श्रमेश आणि प्रथमेश. काय करतोय. अरे संसार संसार जसा सलीम स्टोवर. आधी सलीमच्या फटके मग नंतर बघू भाकरीचं काय ते.
अशी सगळी अवस्था झाली माझी. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या या बेहालात, ज्याचं नाव आहे सलीमची लफडी आणि नशिबात झोपडी. सर, आज मी माझ्या महालाचं कौतुक करणार नाहीये, कारण माझा महालच राहिला नाही. माझा महाल गहाण पडला आणि तो या नराधम लफरझंडू सलीममुळे. हनीमूनच्या रात्री माझी वाया गेलेली मेहनत अशी रंग चढवेल वाटलं नव्हतं. जर तो कपाळ करंटा सलीम माझ्या आता समोर आला ना, तर बैलाला जमाल गोटा पाजून त्या सलीमच्या तोंडावर बसवेन मी. एवढा भडकलोय मी. कुठं आहे तो? झाली गरिबांची प्राजक्ता माळी नाचवून झाली. इकडे बापाच्या इज्जतीची तिरडी उचलून ह्या साईडला प्रेमाचं हळदी कुंकू घालतोयस तू आलेल्या. दादूस जरा सावकाश. आत्ता पिंजर सांडली असती. पिंजर? तुझा तर कुंकवाचा करंडाच फोडला पाहिजे. पिंजरच्या वाटा करतोस दादूस. असं का बोलताय? का बोलतोय म्हणजे? अरे त्या नादान अनारखळीच्या नादी लागून तिला लिंबू सरबत आवडतं म्हणून तू समुद्रात 500 टन साखर आणि 200 किलो लिंबू टाकलेस. पहिले लोक त्याच्यात पाय टाकून बसायचे, आता स्ट्रॉ टाकून बसतात. एवढा सगळा खर्च झाला त्याच्यासाठी माझा महाल खाण टाकलास तू सलीम. एवढं कर्ज वाढलं, डबघाईला आलो मी सलीम. दादूस रिलॅक्स रिलॅक्स. सेंटरला जाऊया. सेंटरला जाऊया, तिकडे चाललंय सगळं. दादूस असू दे, हेही दिवस जातील. ते म्हणतात ना, खेळ कुणाला मैद्याचा कळला, खेळ कुणाला मैद्याचा कळला. ए नट डामरट, काय देव आहे ना, एक दिवशी तुझा मैदा असा मळेल ना, तेव्हा तुला कळेल ते खेळ कुणाला दैवाचा कळला असं आहे. हेच हेच दादू, हेच प्रत्येक वेळी मला चुकीचा ठरवायचं, मला काही ना काहीतरी बोलवायचं. पण आता मी तुम्हाला खोटं ठरवणार आहे, कारण मी करोडपती होणार आहे आणि त्यामुळे आपली शान शौकत आणि आपली संपत्ती परत येणार आहे. कसं काय? हे कसं होणार आहे? सचिन खेडेकर. बापरे, म्हणजे आता माझ्यानंतर त्यांची वेळ आली की काय? दादूस आता वेळ सगळ्यांची आली. कशी काय? कारण आता मी सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमात जाणार, ते मला प्रश्न विचारणार, त्याची मी उत्तर देणार आणि मी करोडपती होणार. करोडपती? येस. 300 रुपये सुट्टे आण म्हटल्यावर 150च्या 2 नोटा मागणारा तू करोडपतीच्या वार्ता कशा करतोस? तो शो एवढा सोपा नाहीये, तिथे बुद्धीचा कस लागतो. माहितीये मला हे माहितीये. म्हणूनच तिथे जाताना मी माझ्यासाठी आणि सचिन खेडेकरांसाठी बदाम म्हणजे आमलॉन्ड घेऊन जाणार आहे. तुला माहितीये तू खऱ्या अर्थाने ॲमलॉन्डच आहे. मोठा शाण ते ॲल्मॉन्ड असतं. इथून तुझी सुरुवात आहे. मोठा शाणा हा कुठल्या उकरड्यावरनं कॉन्फिडन्स घेऊन येतोस ना मला कळत नाही. डुकरांशी भांडत जाऊ नको सलीम. नालायक कुठचा. चला आता हे सुरुवात केलीच आहेस तर मी म्हणतो आपण काहीतरी प्रश्न उत्तरांचा खेळ खेळूया, म्हणजे निदान तुझी थोडी तरी प्रॅक्टिस होईल सलीम. चालेल दादूस, कुठलेही प्रश्न विचारा. माझा अभ्यास झालाय, पण त्याच्या आधी मी माझ्या यशासाठी प्रार्थना करू इच्छितो. हात जोडा. अकबरची लावूया. मला वाटलंच होतं अकबरला पेटूया, अकबरला जाळूया, असंच काहीतरी असणार.
प्रार्थना पोचली समज आणि खेळ सुरू करूया. चालेल. आला मोठा विचारा काय विचारायचंय ते. सुरुवात आपण फास्टेस्ट फिंगर फर्स्टने करूया. मी ज्या आता गोष्टी सांगेन त्या क्रमाने लावायच्या. ओके. ए कपाळ, बी मान, सी पोट, डी पाय. कपाळ, मान, पोट, पाय. हे कुठल्या क्रमाने लावायचंय? ऑलरेडी हे क्रमामध्ये आहे. कपाळ, मान, पोट आणि पाय. ओ म्हणजे तुला माझी खेळी समजली. हो. पहिल्याच ह्याच्यात तू पास झाला सली. थँक्यू दादूस. आता तू गरम सीटवर येशील. ओके. म्हणजे हॉट सीटवर. ओके. लगेच तुला 1000 साठी पहिला प्रश्न विचारतो. विचारा. तुझ्या बापाचं नाव काय? काय झालं? ह्याला पॉज का घेतलास? ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्या तोंडावर आहे. अरे गधड्या, तोंडा समोर आहे, वेळ कशाला घेतोयस? नाही तर ह्या प्रश्नासाठी मला ऑप्शन पाहिजेत. माझ्या मुलाला मी त्याच्या बापाचे ऑप्शन कसे देऊ? हा त्यांचाच फॉर्मॅट आहे. काय? कुठलेही द्या. ए बिरबल, बी तानसेन, सी बैजू बावरा, 4 पप्या म्हात्रे. ह्या 4 मध्ये माझं नावच नाहीये सलीम. अरे हनीमूनला काय मी बॅगा उचलायला गेलो नव्हतो. मोठा शाळा. अकबर अकबर. नो 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 No, no, no. मला कुठली हिंट नकोय. हिंट? मी माझी लाईफलाईन यूज करू इच्छितो. लाईफलाईन कुठली? मी अम्मी जानला फोन ओ फ्रेंड करू इच्छितो. कशाला? कारण अंतिम क्षणी जे काय सत्य आहे ते त्यांनाच माहिती असेल. ही बघतोयस? 8 नंबर. 8 कळत नाही तुला काय त्यातलं? अकबर आहे ते. तुझा बाप अकबर आहे, फायनल आहे. फोन फ्रेंड कशाला करतोयस? दादूस, तुम्ही मला असे घरातले प्रश्न विचारू नका. मग? काहीतरी वेगळं बाहेरचं विचारा. बाहेरचं? लायकीच्या बाहेरचं विचारू? हा विचार. मला सांग, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? सोपय. पोपट. तो आपल्या स्किटचा राष्ट्रीय पक्षी आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ते सांग. दादूस, मला ऑप्शन पाहिजेत कारण फॉर्मॅट मध्ये ऑप्शन असतात. बरोबर सचिनजी? ऑप्शन प्लीज. ए मोर. ओके. बी लांडोर. पण ए मोर. ओके. सी खार. ओके. पण ए मोर. ओके. डी बिबट्या. पण ए मोर. सांग आता. दादूस, यावेळी मला तुमची हिंट कळलेली आहे. बापरे. डी बिबट्या लॉक किया जाए. डी बिबट्या. सलीम, बिबट्या हा प्राणी आहे. पण त्याचा प्रत्येक फोटो मध्ये तो हवेत असतो. तो त्याच्या धावण्याचा फोटो आहे, उडण्याचा नाही. हवेत असणारी प्रत्येक गोष्ट पक्षी नसते सलीम. तो एवढा हवेत असतोस पण तुला मी मनुष्य प्राणी म्हणून ट्रीट करतो ना. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, लक्षात ठेव. हे बघा दादूस, काय हे सारखं मला लेक्चर देऊ नका. का? एखाद दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर ठीक आहे. काय? सचिन खेडेकर आपलेच आहेत, ते मला समजून घेतील. मला वाटतं ते तुला न समजताच घेतील. एवढी फालतू समजून घेण्याच्या वाटतात समजून घेतील. दादूस, तुम्ही मला हे पक्षी प्राणी आणि घरातले प्रश्न विचारू नका. मला बियॉन्ड द वर्ल्ड काहीतरी विचारा. बर, आता तुला एक म्युझिक ऐकू येईल एका गाण्याचं. ओके. त्याच्यावरनं तू गाणं ओळखायचंय. ठीक आहे. ओळखशील ना? हो. म्युझिक. पास. तुझं नमो. तुझं नमो. तुझं नमो. अशा वेळी माझ्याकडे काही टोकेरी नसतं. केलं असतं सलीम. गप्प बस. हे असं हे करून तुला ते करोडपती करणार आहेत. छे, तुला काय हिशोब नाही काय नाही, ते पैसे ठेवणार कुठे तू सलीम? दादूस, काही बोलू नका. माझा हिशोब पक्का आहे. माझी प्रत्येक गणित पक्की आहेत. गणित? येस. विषय काढलास तू गणिताचा? हो. बापरे, तुझं कसलं गणित पक्क सलीम. लहानपणी तुला मिनिट काटा, तास काटा आणि सेकंद काटा हे लक्षात नाही राहायचं, फरक कळायचा नाही, म्हणून तू त्या काट्यांना आजोबांचा,
बाबांचा आणि माझा म्हणायचा. ही तुझी अक्कल, ही माझी ओळख. कसली ओळख? कसले पॅरामीटर लावतोस काय माहिती? गणित सोडवतोय. आता गणिताचा विषय काढलाच आहेस तर मी तुला एक साधं गणित घालतो. बेजिज्जक. आपल्या आवारात 24 आंब्यांची झाडं आहेत. ओके. ती 4 जणांमध्ये समान कशी वाटशील सलीम? दाखव. सोपं आहे. इथे या, तो बाजूला घ्या. काय काढतोय हे? भागाकाराचं चिन्ह आहे. काढ काढ काढ. थोडस घाबरायला झालं. 24 आंब्यांची झाडं. बरोबर. 4 जणात समान वाटायची. बरोबर. 4 सक 24. 24 मधून 6 गेले, उरले 18. 4 चोक 16. 18 मधून 16 गेले, उरले 2. 24 आंब्यांची झाडं 4 जणात समान वाटायची असतील तर प्रत्येकाच्या वाट्याला 244 झाडं येतील. हा खडू हातात बरा वाटतोय म्हणून हे आणि हे ह्याच्यात तुला काय दुरावा तफावत दिसत नाहीये सलीम? नो, सगळं परफेक्ट आहे. परफेक्ट आहे. मला फक्त एकच प्रॉब्लेम आहे. काय? मला एक कळत नाहीयेत, हे 2 कुठले आहेत? तिथलेच आहेत ते. तिथलेच आहेत. सलीम, हा भागाकार, हा असला दळभद्री भागाकार सलीम. आर्यभट्ट आज असताना त्याने हा भागाकार बघितला असताना तर हे चिन्ह घेऊन तुझ्या मागे लागला असता. कळलं? भागाकार करतोय. मला माहिती आहे तू करोडपती मध्ये जाऊन काय करणार सलीम. तू तिकडे प्रश्नांची उत्तरं देणार, माझ्या इज्जतीचा बाजार मांडणार. आता स्टोवर आणशील मला परत तू. माझ्याकडून तुला करोडपती मध्ये जायला छदाम पण मिळणार नाही सलीम. दादूस, मी ऑलरेडी पैसे जमा केले. कारण तुमची शेवटची सलवार मी सावकाराकडे गहाण टाकली आणि त्यातले 13 रुपये घेऊन आता मी करोडपती मध्ये जाणार आहे बस पकडून. सचिनजी, हा मी येतोय. सिपाईयो, त्या बैलाला घेऊन या. क्या बात है, अफलातून परफॉर्मन्स. किती हसवलं. वा, बहारदार. प्रसाददा, सगळ्यात आधी सचिनजी तुम्हाला शुभेच्छा. तुमच्याकडे असे कुठलेही सलीम आणि अकबर न येता सगळे बिरबलच येत अशा शुभकामना. वा वा. अफलातून, बहारदार, तुम्ही दोघं कम्प्लीट मॅड आहात. मला एक गोष्ट खूप अभिमानाने नमूद करावीशी वाटते. इथला प्रत्येक जण इररिप्लेसेबल आहे. एक जण कधीही दुसऱ्याची जागा घेऊ शकत नाही. अँड सेम गोज विथ यू. तुम्ही तुमच्या जागा इथे बनवलेल्या आहेत आणि त्या जागेवरचं तुमचं स्थान अढळ आहे आणि ते अढळच राहणार. त्यातली ही एक वन ऑफ द सिरीज की ही अढळ आहे. याला कोणी धक्काच लावू शकत नाही आणि तुमच्याशिवाय ही कुणीही साकारू शकत नाही. फार मजा आली. वंडरफुल. सई. ब्रिलियंटली परफॉर्म्ड. मला ही 2 पात्र भयंकर आवडतात. ही सिरीज भयंकर आवडते. आणि आज तुम्ही सचिन सरांना पण सोडलं नाहीत. म्हणजे धाडसी आहात तुम्ही असं म्हणायला पाहिजे. हे अफलातून होतं, क्रेझी होतं आणि लिमिटलेस होतं. म्हणजे कायच्या काय होतं. मस्त. सचिनदा, ज्ञान आणि मनोरंजनाचा हा खेळ तुम्हाला कसा वाटला? नाही, हा खरंच अद्भुत आहे खेळ. म्हणजे आत्ता मला असं पाहताना वाटलं की फ्युजन करायचं झालं हास्य जत्राचं आणि कोण होणार करोडपतीचं तर ही पात्र अगदी करेक्ट आहेत. म्हणजे त्याचा इतका चांगला विनोद होईल आणि रिस्पेक्टफुल विनोद होईल असं मला खरंच वाटतं की आपल्याकडे इतिहासात अडकलेली माणसं, त्यांना सुटलेली कोडी आणि आत्ताचं जग असा एक खूप भारी एपिसोड होऊ शकतो असं मला खरंच वाटतं. पण हा सगळा गोंधळ की इतका सगळा गोंधळ घालून किंवा ती उत्तरं आणि ते प्रश्न हे त्यांच्या चेहऱ्यावर हे सगळं बरोबरच आहे असं येत होतं ते अफलातून आहे. म्हणजे अद्भुत खेळ आहे हा.
फार छान, फर्स्ट क्लास. क्या बात है, रत्नागिरीच्या रत्नानो. मंडळी, हास्य जत्रेतील काही परफॉर्मन्सेस कायमच आपल्या स्मरणात राहतील. त्यातीलच एक पुन्हा पुन्हा बघावं असं सादरीकरण आता आपण बघूया. ओ दादा, हे दंताळकर डॉक्टर कधी येणार आहेत? अरे तुम्ही बायना जत कथा ना, डेंटल केअर आहे ना ते. बाप रे, काय बिकार सुरुवात झाली बाबा स्किटची. भलती ताण लागली हो. ओ दादा, पाणी कुठे मिळेल? समुद्रात. मी काय पाणी देणार आहे काय? दाट दुखते म्हणून इकडे आलोय ना मी. मला काय विचारतो? ठीक आहे, सॉरी सॉरी. ओ मॅडम, मॅडम पाण्याची काही व्यवस्था आहे का इथे? अरे मॅडम, मला प्यायला पाणी. मॅडम हो ऐका ना, मला पाणी प्यायचं होतं बुवा. अरे बोला ना काहीतरी. अरे काय असं काय तोंड केलंय? होऊ नाही का चिव नाही? खरं बाप अवघड आहे. बरं मॅडम, मॅडम मी रुमाल ठेवून जातो बरं का इथे. ही माझी जागा आहे बुवा, पाणी पिऊन येतो. काहीच नाही, अवघड परिस्थिती बुवा. ओ, हा वसारा नालावर पाणी भरायला आलाय काय हो? बादली ठेवून जातात तसा यो रुमाल ठेवून गेलाय. हा रुमाल काढला तर चालेल काय? हॅलो, अहो किती वेळ लागणार आहे जरा बघा ना. काय बोलायचंच नाही का तुम्हाला? बोलताच येत नाहीये. अरे बोलते ही. हो दादा सोन, एक एक सीट इकडे सरकून जा बरं तुम्ही. हो दादा, माझा नंबर तुमच्या आधी होता. आता तिकडे सगळ्यात शेवटी. असं कसं? अरे तू सोडून गेलात नंबर ना? आता नाही, आता सगळ्यात शेवटी. अरे ऐका, मी सोडून नव्हतो गेलो. मी पाणी प्यायला गेलो होतो आणि रुमाल ठेवला होता मी इथे. काय एसटी आहे काय रुमाल ठेवून जायला? मी दगड ठेवून गेलो तर चालेल? हे बघा दादा, मी मगासपासून लाईन लावली. हा मग मी काही इथं झाडं लावलीत? मी पण लाईन लावली. कळलं ना? हे बघ, मला नको त्रास देऊ. म्हणजे झाड जाम दुखते मला. मला नको त्रास देऊ. अरे मी कुठे त्रास देतोय तुम्हाला? हे बघा, या 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 रिसेप्शनवाल्या मॅडम आहेत ना, यांना पण मी सांगितलं होतं. ओ मॅडम सांगा ना, मी पाणी प्यायला गेलो होतो म्हणून रुमाल ठेवला होता की नाही मी? हे बघा, हा. मला काही विचारू नका. मला काही माहिती नाही. मी इथे फक्त नेक्स्ट एवढंच बोलायला आले. मी नेक्स्ट म्हटलं की इथला माणूस आत जातो एवढंच मला माहिती. अरे पण तुम्ही बघितलंय ना हो की मी आधी बसलेलो होतो म्हणून. ते सांगा ना. मी फक्त काय असं करताय तुम्ही फक्त? हो हो दादा, तिकडे सरका बरं, सरका तिकडे सरका. मला बसू द्या, माझा नंबर आधी होता. लाडत आलास? काय लाडत आलास? अरे पण माझं सण करू वाजवीन. जा तिकडं. मोठं शान आहेस तू. काय बाबा, अवघडच आहे. खऱ्याची दुनिया नाही ते म्हणतात ना, ते खरंच आहे बा. हा माणूस माझी जागा घेऊन बसलेला आहे, याची वाट लावली पाहिजे बा. ओ सदानंद, ओ सदानंद, तुम्हाला कोणीतरी बोलवतंय. आलो आलो. नेक्स्ट. तुम्ही म्हणाला तिकडं कोणतरी तुम्हाला बोलवलंय म्हणून मी तिकडं गेलो, तर तिकडं कोणच नाही आहे आणि सदानंद माझं नावच नाही आहे. अरे मग तुम्ही तिकडे गेला तरी कशाला हो? अरे वसारे, तू बोललास ना सदानंद तुम्हाला बोलवतोय म्हणून मी तिकडे गेलोय. अरे मी सदानंदला जायला सांगितलं होतं आणि तुमचं नाव सदानंद नाही आहे, तर तुम्ही गेलेच का बरं? अरे पण इकडे सदानंद कोण नाहीच आहे ना. पण नाहीच आहे तर मग नाहीच जायचं ना तुम्ही. मग वसारे, तू का बोलला सदानंदला बोलवतोय म्हणून? मी सदानंदला बोललो हो की नाही मॅडम? मी सदानंदला बोललो होतो की नाही? अरे पण माझं नाव सदानंद नाहीच आहे ना.
मग तुम्ही ओ नाही द्यायचा ना. अरे पण मग तू कशाला बोलला सदानंद तुम्हाला बोलत आहे म्हणून? एक मिनिट, तुमचे नाव सदानंद आहे? नाही. मग नाही जायचं ना तुम्ही तिकडे? अरे पण मग तू का बोललास? माझं नाव सदानंद नाहीच आहे ना. तर नाहीच आहे तर नाही जायचं ना तुम्ही. अरे तू का बोलत स्वतः? काय फालतूगिरी आहे? माझा नंबर होता ना, तुम्ही कशाला त्याला पाठवलात? तुम्ही इथे नव्हता म्हणून मी त्यांना पाठवलं. अहो मी जरा तिकडे गेलो होतो. तुम्ही गेलात तिकडे, तुम्हाला अक्कल पाहिजे ना. तुम्ही अक्कल नाही काढायची, तुमची जबाबदारी आहे ना. तुम्ही सांगायला पाहिजे माझा नंबर आहे, तुम्ही त्याला कशाला पाठवलं? तुझं काय काम आहे का? माझं काम फक्त नेक्स्ट एवढंच बोलणं आहे. नेक्स्ट एवढंच बोलायचं तुझं काम आहे? फक्त नेक्स्ट एवढंच बोलायला तू आज पर डे घेणार आहेस? फक्त नेक्स्ट एवढंच बोलण्यासाठी तू कालपासून रिहर्सल करतेस? सदानंद. हो वासऱ्या, तुला सांगितलं ना माझं नाव सदानंद नाहीच आहे. अरे मग ओ कशाला देता तुम्ही? तू वासऱ्या सदानंद कशाला बोलतोस? एक मिनिट, तुमचं नाव सदानंद नाही आहे ना? नाही. पण नका देऊ ना हो. अरे पण तू सदानंद काय बोलतो? ती माझी सवय हो. लोक म्हणत नाही का सदानंद, तशी सवय. बरं तुमचं नाव काय आहे? अरुण आनंद. अरुण आहे माझं. बरोबर. हा अरुण. आणि बघा प्लीज, आता माझा नंबर आहे, दुसरं कोणाला पाठवू नका, कळलं ना? तुम्ही नेक्स्ट म्हटलं तर नुसतं नेक्स्ट नाही म्हणायचं, अरुण म्हणायचं. क्लिअर? ओ दादा, व्हिडिओ बघता का? मला नाही बघायचं रे. ओ भावड्या, दाढीवाला भावड्या, बघतो व्हिडिओ बघतो का? बघू. अरे भलते भारी व्हिडिओ आहे. अरे बघा बघा बघा. आता बघ कसं मागून टाकलं, पाण्यात पाडला. प्रँक करणारे भलते भारी आहात दादा. काय केलं मस्त आहे की नाही? हे आम्हाला टाइमपास करायचं कळत नाही यांना. नेक्स्ट. मस्त आहे की नाही व्हिडिओ? एकदम भारी व्हिडिओ. दाखवा. बंद कशाला केलं? दाखवा ना. काय व्हिडिओ बघताय? तुमच्या मागचा नंबर तुमच्या पुढे निघून गेला डॉक्टरच्या केबिन मध्ये. काय फालतू करे? माझा नंबर होता ना. तुम्ही तुझ्या मुलं दोनदा नंबर गेलाय माझा. मी काय केलं? एक तर माझ्या मोबाईल मध्ये तुम्ही व्हिडिओ बघायला आले, कमाल आहे बुवा तुमची. हे बघा, तुम्ही आहे ना नीट तुमच्या जागेवर उभं राहा. मी इकडेच उभा आहे वासरे, तुम्हाला बोलावलं. बरं उभं राहा, मग टेन्शन घेऊ नका. हे बघा, आता नेक्स्ट बोललं ना तर अरुण बोलायचं, म्हणजे या लोकांना कळलं का माझा नंबर आहे. क्लिअर? ओके सर. क्लिअर. नेक्स्ट. अरुण. काय हो? कशाला बोलवलं? काय झालं? तुम्ही बोलत ना. मी कुठे बोलवलं? तुम्ही आता बोला अरुण. तुम्ही म्हणाला होता ना नेक्स्ट म्हटल्यावर तुमचं नाव घ्यायचं म्हणून मी घेतलं. आता घ्या, पुढचा माणूस गेला, तुम्ही बसा इथे. काय फालतूगिरी आहे रे चाटला. सदानंद. काय? अरे तुम्ही कायला हो देतो? अरे मग असं तू कशाला बोलतो सदानंद? आता फायनल मी आता इकडे सदानंद. अरे काय फालतूगिरी आहे वसाऱ्या? तुला किती वेळा सांगितलंय माझं नाव सदानंद नाही आहे म्हणून. अरे पण मग तुम्ही हो कशाला देता हो? अरे माझा प्रॉब्लेम आहे ना वसाऱ्या. हो का? आता हिने अरुण बोललं तरी मी हो दिलं ना. अरे पण अरुण हे तुमचे नाव आहे ना हो. अरे पण तरी मी इकडे अडकलो का नाही वसाऱ्या? आणि तुला खरंच कसं नाही, तू सांगायला पाहिजे ना काय? की बाबा ह्यो अरुणचा नंबर आहे, सदानंदचा नंबर नाहीच आहे. अरे पण जो गेला तो सदानंद नव्हताच ना. अरे मग सदानंद कोण आहे? कोणीच नाही. का बोलतोय सदानंदचा नंबर आहे म्हणून? अहो ती माझी सवय आहे ना हो, सदानंद. अरे काय फालतूगिरी झाली. अहो काय हो? नाही नाही, आता माझा नंबर आहे, मी आता इथून हलणारच आहे, मीच जाणार. ठीक आहे बाबा, इथेच थांबा तुम्ही. बोल नको. हो. मी त्या केबिनमध्ये आहे, पेशंट तसे पाठव. ओके सर. डॉक्टर तिकडे गेले. एक्सक्यूज मी.
कदम साहेब हा. आता इथे उभं राहून काहीच उपयोग नाहीये. का? आता डॉक्टर तिकडे गेले म्हणजे तिकडनं रांग सुरू होणार. इथून जो शेवटी असेल त्याचा नंबर पहिला आता. अरे ही काय फालतूगिरी आणि हे काय लॉजिक आहे? अहो डॉक्टर तिकडे गेले ना. पण का? अहो ते दार डॉक्टरांना घरी जायला जवळ पडतं म्हणून. अरे एवढी मोठी कॅबिन आहे का रे तुमची वसरून मुद्दाम करता का रे तुम्ही? ए वसाऱ्या इकडे बघ. अरे काय करताय? अरे अरे काय करताय? अरे अरे आता माझा नंबर पहिला आहे. आणि हे बघा इकडून पण तुमचा दुसरा नंबर आहे, नाही इकडून पण दुसरा नंबर आहे. तुम्हाला काय बोलायचंय? अजिबात बोलायचं नाही, गप्प बसा. आता माझा नंबर आहे. नेक्स्ट. अरे पालिकेची सदानंद पकडायची गाडी आली. पालिकेची सदानंद पकडायची गाडी आली. इकडे या. काका बाहेर या. हॅलो काय झालं? अहो गेला का नाही? तो माणूस गेला ना. तुमचा नंबर होता ना. ती सदानंद पकडायची गाडी गेली काय? कुठली गाडी? पालिकेची गाडी ना, सदानंद पकडायची. अहो, काका अशी कुठली गाडी असते का? काही काय बोलताय? अरे बा इकडे कोणतरी बोलला म्हणून मी इकडे लपलो ना. सदानंद. आता तुम्ही कशाला सदानंद बोललात? अहो इतके वेळा ऐकलं ना, मला सवय झाली. अरे माझं नाव सदानंद नाही आहे. मंडळी, विनोदाची ही आतषबाजी तुम्ही पुन्हा अनुभवणार आहात पण पुढील भागात. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.